पहिल्यांदाच विचारला कैसा लग रहा है, म्हटलं फट गई है. खूप प्रेम करणारे लोक भेटले, खूप जळणारे लोक भेटले, ज्यांना माझं चांगलं बघवत नाही. असा मला रात्रीचा दम नाही लागायचा, पण अस्वस्थ होऊन मी उठून बसायचे. मग मी तोंडात पंप मार, कारण पंप माझ्या बाजूलाच असतो झोपताना, त्याच्याने काही होत नव्हतं. मग कधीतरी सकाळी सकाळी मला झोप लागायची. आंघोळ केली तर अंग पुसता यायचं नाही, वाकताही यायचं नाही. मी अशी वाकूनच होती घरामध्ये. एकदा असं झालं, रात्री ICU मध्ये मी अशी डोळे करून अशी होती आणि ते राऊंड मारायला मुलं येतात ना शिकणारी, सोई नाही क्या, म्हटलं नाही, नींद नहीं आती. हाँ फिल्म में होती तो आती थी. हॅलो, हाय, नमस्कार. मी जयंती वाघधरे. आम्ही असं ऐकलंय मध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. आज आम्ही असं ऐकलंय मध्ये आपल्या सोबत आहे द लेजेंडरी अभिनेत्री उषा नाडकर्णी. खूप खूप स्वागत आहे ताई. नमस्कार. ताई, आजच्या गप्पा ना एकदम कॅज्युअल असतील. म्हणजे मी तुमच्या घरी आली असं समजा आणि आपण जस्ट बोलतोय छान घराविषयी आणि आयुष्याविषयी, अशा आपण गप्पा मारूया. ताई, मला खरंच कधी कधी प्रश्न पडतो की तुम्ही एकट्या राहता. त्यात काय झालं, किती बायका आमच्या सोसायटीमध्ये. राज ठाकरेची मावशी राहते पहिल्या मजल्यावर, दिघेबाई, त्या एकट्याच असतात. मुली दोघी अमेरिकेत असतात. आता त्या परत गेल्या. मुलगी आली होती, खाली दिसल्या नाहीत मला. मग वॉचमनला विचारलं, ते म्हणायला गेल्या. आणि मग एक गुजराती बाई आहे, म्हणजे मला माहीत असलेल्या या दोन. अच्छा, तुमच्याच बिल्डिंग मध्ये. क्या बात आहे. पण मग ताई, असं एकटं राहणं म्हणजे आवडतं तुम्हाला की आता ते बाय चॉईस तुम्ही करून घेतलंय? आवडायला लागतं. मग पहिल्यांदा कठीण जातं, मग आवडायला लागतं. कारण त्याची सवय, ते माणूस कसा सवयीचा गुलाम असतो, तशी मी आता त्यात काय म्हणा, एकटं राहण्यामध्ये मास्टरी मिळाली. पण आता म्हणजे एकटं राहणं हे आवडायला लागलंय. आवडायला लागलं का पण असं आवडायला लागलं? म्हणजे आता नाहीच आहे कोण म्हटल्यानंतर मी कसं. मुलगा असतो माझा, माझ्या भावाला 3 BHKचं घर आहे. माझ्या भावाला मुलं नव्हती. भाऊ आत्ताच गेला माझा, गेल्या 30 जूनला माझ्या पाठचा होता. तर भाऊ म्हणाला की आम्ही दोघंच आहोत. ते कुठेतरी भाड्याने राहत होते. मग मोठा त्याला त्यांनीच केला, माझ्या आईने, माझ्या भावानीच मोठा केलाय. त्यामुळे भावानी सांगितलं तू इथे येऊन राहा, म्हणून तो तिथे राहायला गेला. आणि त्याचं पिल्लू पण आहे आता. मग काय टाइमपास असतो फुल. मग भावाची बायको, माझा मुलगा, त्याची बायको आणि त्याची छोटी, ते सगळे तिकडे राहतात. कारण माझ्या घरी राहून सुद्धा फायदा नाही ग, मी घरात असायला पाहिजे ना. पहिल्यांदा मी नोकरी करायची म्हणून आईने बाळाला सांभाळलं, मग तो तिथेच मोठा झाला. कारण मी घरात नसायची. नाटकाचे प्रयोग, शूटिंग याच्यानी घरात नसायची, म्हणून तो नव्हता. पण ताई, मला म्हणजे माहिती नाही, पण असं मला कळलंय की तुम्ही स्वामी भक्त आहात आणि स्वामींविषयी खूप श्रद्धा आहे. मला खूप आवडतात, इथून आवडतात. आणि मला वाटतं काहीतरी ते आपल्याला साथ देतात. पण असं कधी अनुभव घेतला, कधी काय एखादा किस्सा सांगता येईल? माझ्या भावाचं बायपास झालं होतं. जो भाऊ गेला ना, त्याचं 20-1 वर्षापूर्वी बायपास झालं होतं. आणि हिंदुजामध्ये आम्ही होतो. त्याला आणलं ऑपरेशन थिएटरमधून. एवढ्या नळ्या बिळ्या लावलेल्या होत्या, बायपास झालं होतं ना. आणि हिंदुजामध्ये कसं, ह्या बाजूला तुमचे रिलेटिव्ह बसायला जागा आहे बघ, तिथे आम्ही सगळे बसलो होतो. मला तिथे अत्तराचा वास यायला लागला. स्वामींचा एक असतो बघ अत्तराचा वास, तो यायला लागला. ते झालं. गेल्या वर्षी 26 फेब्रुवारीला बहिणीचा नवरा, बहीण माझी गेली आहे 2016 मध्ये, तिचा नवरा, त्याची मुलगी आणि
बहिणीचा नवरा असे दोघंच राहत होते. मी म्हटलं ना भाची माझी हा. केटरिंग कॉलेजमध्ये शिकवती, तिचे पप्पा त्यांना हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं. तर मला ती मुलगी म्हणाली ती कॉलेजमध्ये शिकवते म्हणून ती रात्री राहायची आणि मी सकाळी जायची. मग मी दिवसभर तिकडे, मग ती यायची रात्री. तर मला म्हणाली आऊ तू सकाळी येशील 6, 6:15. म्हटलं येते, 5ला उठायचीच मी. आणि मी जाऊन तिकडे टॅक्सीला उभी राहिली समोरच्या फुटपाथला हिंदूजात जायला. 30 रुपये फक्त लागतात त्यांच्या घरापासून हिंदूजा. मला चालायला होत नाही, दम लागतो ना, म्हणून मी अशी उभी आहे आणि एक उबरवाला आला. उबरवाला कशाला येईल आपल्याकडे, थांबला आणि मला म्हणाला किधर जाने का है. म्हटलं आप लेके जाओगे क्या. हाँ बैठो. म्हटलं कितना दूँ आपको, हिंदूजा हॉस्पिटल जाने का है. नहीं नहीं पैसा नहीं चाहिए. म्हटलं फिर मैं नहीं बैठूंगी, पैसा लोगे तो ही मैं बैठूंगी, मला नाही आवडत फुकट. अच्छा आओ बैठो, कितना भी दे दो. म्हणून मी बसली आणि गेले. तर काय गरज होती उबरवाल्याला माझ्याकडे यायची, तिकडे टॅक्सीच मिळत नाही सकाळी. अच्छा. नंतर मध्ये भावाचं 13वं होतं आणि पाऊस पडत होता जूनमध्ये. तर म्हटलं अरे बापरे, आता पाऊस पडला तर लोक येणार नाही. मी असंच बसली होती सोफ्यावर आणि म्हटलं नका हो पाऊस पाडू, आज होऊ दे बाबूचं सगळं. पाऊस नाही पडला आणि सगळं संपलं ना तेव्हा संध्याकाळी पाऊस पडला. स्वामीच आपलं ऐकतात ते. पण स्वामींवर श्रद्धा आहे म्हणून आज म्हणजे एक कुठेतरी त्या श्रद्धेपोटी एक जगण्याची एक वेगळी ऊर्जा पण मिळते ना ताई. सगळंच आहे ग. मागे माझी सून गरोदर होती तेव्हा मी मंगळवेढ्याला गेले होते एका फंक्शनला. तर मग गाडी होती, त्या गाडीवाल्याला म्हटलं इथे जवळ आहे अक्कलकोट, मला घेऊन जा. माझी ती सवय होती, नाटकाला पण गाडी जाताना शिर्डी जवळ, सका चल ना शिर्डीला जाऊया, चल ना शिर्डीला जाऊया. तसं मी त्या ड्रायव्हरला म्हटलं अक्कलकोटला जाऊन येऊया, स्वामींना बघून येऊया. तर ती जेवणाचं आहे तिकडे स्वामींचा फोटो आहे ना मोठा. तर मी अशी बघत होती. तर म्हटलं स्वामी जे काय होईल ते नीट होऊ दे, मी तुमच्याकडे घेऊन येईन. ते मला जायचंय आता तिला घेऊन. पण ते मुलगा माझा ऐकत नाही, त्याला गाडीने जायचं आणि मला ट्रेनने जायचंय. झोपायला मिळतं ना ग ट्रेन मध्ये, प्रवास कम्फर्टेबल राहतो म्हणून. पण ताई आज मला वाटतं जवळपास तुम्ही 80 वर्ष टच केले. 79 चालू आहे. 79 चालू आहे. पण 79 बाप रे, म्हणजे या वयात सुद्धा एनर्जी मात्र तीच आहे. आणि आवाज कसला खणखणीत. आवाजाची देणच आहे आमच्या घरी. भावाचा पण मोठा, माझाही मोठा, पप्पांचा मोठा, आईचं मास्तरीण होती त्यामुळे तिचा ओरडून ओरडून मोठा, बहिणीचा मोठा, माझ्या मुलाचा आवाज मोठा. पण मग असं म्हणजे प्रश्न पडतो ताई, कारण आजही तुम्ही शूटिंग करता, मास्टर शेफ सारखा इतका मोठा शो तुम्ही आता केलात आणि किती पॉप्युलॅरिटी आणि किती फेमस आहे तो शो. विशेष करून जेव्हा तुमची एक्झिट झाली तेव्हा सगळेच रडत होते. म्हणजे कमाल आहे ही एनर्जी. मला वाटतं ही देणगी आशीर्वाद आहे. पण तरी मला प्रश्न पडतो, ही एनर्जी कशी काय कशी आहे मला माहिती नाही, पण आहे. एक तर मुळात म्हणजे आमची आई वयाच्या 82, तिला डायबेटीस खूप होतं. तर ती अशी बसून राहायची ना पलंगावर. तर आम्ही म्हणायचं आई झोप ग. तिला राग यायचा. झोप म्हटलं की ठेवा मला, झोपून ठेवा, असं ती भडकायची. तिला आवडायचं नाही. इतकी वर्ष 40 वर्ष नोकरी केली. सकाळी 3:30 पावणे 4ला उठून घरातल्या सगळ्यांचं जेवण करून, 4 पोरं, नवरा बायको हे दोघं आणि आम्ही 4 मुलं, सगळं केलेलं ते शरीर, त्याला नुसतं बसणं जमत नाही. मला पण घरी नुसतं बसायला आवडत नाही. काहीतरी काम पाहिजे, काहीतरी काम पाहिजे. करेक्ट करेक्ट. ते मास्टर शेफचा अनुभव कसा होता? कारण मला वाटतं तिथे तर तासन तास उभं राहावं लागत असेल तुम्हाला.
मग ते कसं काय? सकाळी बघ मी तुला सांगते, मी 5ला उठायची, 7च्या आधी माझं घरातलं आवरायची, मग मी तयार व्हायची. बरोबर रोज 8ला 10 मिनिटं असताना माझी हेअर ड्रेसर यायची, ती माझ्याबरोबर यायची, मग आम्ही दोघी जायचो तिथे. आम्ही 8-10 8:15 पोचायचो. पण ते सांगायचे नाश्ता करलो, मग आम्ही तिकडेच नाश्ता करायचो, ती पण आणि मी पण. मग तयार व्हायचं. सगळ्यात पहिली जायची मी, तयार मी व्हायची, मी बाहेर येऊन बसायची. अख्खा दिवस त्या व्हॅनिटीमध्ये नाही व्हायचं, कडकडायला व्हायचं. मग उन्हात येऊन बसायचं, मग बाहेर येऊन गप्पा मारणं वगैरे. मग 10 वाजता आम्ही आत जायचो. आत गेल्यावर ते काय पहिले सुरुवातीत जाणार, समोर उभे राहणार, हे बोलणार, मग एक एक धक्के देणार. आज हा ट्विस्ट, उद्या तो ट्विस्ट, आज हे करायचं, उद्या ते करायचं. त्यामुळे जे कडकड कडकड व्हायचं. म्हणून पहिल्या दिवशी कैसा लग रहा है, तर मी म्हटलं ना फट गई. पहिल्यांदाच विचारला कैसा लग रहा है, म्हटलं फट गई आहे. मला वाटलं ठेवणार नाही, ठेवलं होतं. काय ना, मजा आली, सगळेच चांगले होते. आणि म्हणजे आम्ही असं ऐकलंय की तिकडे कोणीतरी येऊन तुमच्या कानात आय लव्ह यू म्हणून जायचं. रणवीर ब्रार. अच्छा. ते प्रत्येक काय होतं, प्रत्येकाला दिलं करायला की प्रत्येक जण करतो. इकडे कॅमेरा घेऊन यायचे, ताई कैसा लग रहा है, क्या बना रही है, क्यों. मी त्यांना सांगितलं, सुरुवात मी आणा नाही, कारण अंग कापायचं घाबरून, बरोबर, वरून खालपर्यंत कापायचं, ओठ सुकायचे, जीभ सुकायची, बोलता यायचं नाही सुरुवातीला. हा, मला भीती वाटायची. आणि मी जेव्हा आऊट झाली ना, म्हणजे मला आऊट, मी त्यांना सोडायचं म्हटलं, त्यांनी ते त्या दिवशी आऊट केलं. तर आऊट केल्यावर एक टेन्शन गेलं की झोपताना उद्या काय येईल, हे जे डोक्यात असायचं, टेन्शन असायचं मला तर बाबा टेन्शन. रियालिटी शो होता ना. उद्या काय येईल, मग कसं होईल, नीट होईल की नाही, वेळेत होईल की नाही, ही सगळी भीती होती. पण मग मी बघितलं की एक नेहमी घरी जेवण करून आपल्याला तो एक उरक असतो, बरोबर, तो त्या लहान पोरांना नव्हता. म्हणून माझं आवरून मी अशी वाकडी उभी राहायची, कारण कमरेचा काटा दुखायचा. हो ना. आणि किती तासन तास उभं राहायचं, म्हणजे पाय पण सुजत असतील. पाय माझे हत्तीसारखे सुजायचे. बापरे. म्हणून मी एकदा म्हटलं 6 आठवडे झाल्यावर मी केतनला म्हटलं, केतन मी जाते रे, माझ्याच्याने होत नाहीये. खूपच पाय सुजायचे म्हणून. पण ते द्यायचे, खुर्ची बिरची द्यायचे, पण लाज वाटायची ग, सगळे उभे आणि मी बसायचं. बरं ना, तरी पण मग कधी कधी नाईलाजाने मी बसायची. हो, मग काय, नाहीच व्हायचं ग. नाही तर अशी हात घेऊन इथे कमरेत मारायची, कमरेचा काटा असतो ना तिकडे मारायची. तासन तास उभं राहिल्यामुळे तो त्रास व्हायचा. पण तिथे सगळ्यात फेवरेट कंटेस्टंट असं कोण होतं तुमचं? फैजू होता, फैजू. राजू होता, गौरव होता आणि चंदन प्रभाकर. चंदन बिचारा खूप गरीब असा आहे, म्हणजे आम्ही सगळे ठरलो होतो. आणि चंदन वेळानेच आला खूप, आणि तो असा उभा राहिला. तर मी त्याला ओळखत होते, मी कपिल शर्मा शो मध्ये गेलेली, अगदी नवीन होतं तेव्हा. म्हटलं चंदन हा इधर बैठो. मग आमची दोस्ती झाली. आणि मी, माझ्याकडे ना तो भेदभाव नाहीये. मग तो मेकअप मन असू दे, स्पॉट दादा असू दे, हेअर ड्रेसर असू दे, मी सगळ्यांशी बोलते, जेवलास का म्हणून सगळ्यांना विचारते. ते माझ्याकडे आहे. कारण मी काय काय आर्टिस्ट बघितले, त्यांना स्पॉट दादाशी बोलणं म्हणजे कमीपणाचं वाटतं, पण त्यांना माहिती नाही ते आहेत म्हणून आपण आहोत. इतका मोठेपणा पण बरा नाही. तुम्ही त्यांचे हे घ्या ना आशीर्वाद, तुमचं चांगलं होतं. म्हणून आज कुठेही कोणी भेटलं तरी लाईट मन सुद्धा माझ्याशी बोलतात, कैसी हो आई, आई, आऊ म्हणून तुम्हाला हाक मारतात. हिंदीमध्ये बालाजीत सगळे आई म्हणायचे, मराठीमध्ये आऊ म्हणतात. खूप प्रेम करणारे लोक भेटले, खूप जळणारे लोक भेटले, ज्यांना माझं चांगलं बघवत नाही. तुला सांगते, ज्यांनी माझ्याबरोबर काम केलं नाही ते सुद्धा माझ्याबद्दल इतकं
इतकं आवडीने आणि ह्याच्यानी बोलतात ना, मी म्हटलं बोलू दे, हे बोलतात म्हणून माझं चांगलं होतंय असं मी नेहमी समजते. समोरचा पाहिजे वाईट बोलणारा, मग देव आपलं चांगलं करतो. नाही पण हे तर आहेच आऊ, पण कुठेतरी असं कधी जाणवतं का की आपल्याला हिंदीमध्ये आज, मला वाटतं हिंदीमध्ये खूप जास्त तुम्हाला प्रेम ऑफर्स करतात. आहेत, प्रेम करतात किंवा चांगले चांगले रोल्स. आता जसं मास्टर शेफ सारखा एवढ्या मोठ्या शो मध्ये तुम्ही त्याचा एक महत्त्वाचा भाग होता. असं तुम्हाला कधी वाटतं का की मराठीत आपल्याला हवी तेवढी संधी नाही मिळाली? मराठी प्रवृत्ती ग, मराठी, मला सगळ्या मराठीबद्दल बोलायचं नाही, नाहीतर ह्याच्यावर मोठे मोठे निबंध येतील लिहून, असं बोलली म्हणून. मराठीत सुद्धा प्रेम करणारे लोक आहेत, सगळेच वाईट नसतात. एकाच हाताची 5 बोटं वेगळी वेगळी आहेत. बरोबर. त्यामुळे मराठी म्हटल्यानंतर मराठीवाल्यांनी घेऊ नये आपल्यावर. जे माझ्याबद्दल बोलतात, माझ्याबरोबर काम केलेलं नसेल, मला भेटलेलं नसेल, तरी पण इतक्या ह्याच्याने बोलतात ना, तर बोलू देत. मला एकच माहिती आहे, तुमच्याबद्दल जास्त बोलतात म्हणजे मी एक हल्ली ठरवून टाकलेलं आहे, आपल्याबद्दल बोलतात म्हणजे आपण मोठे झालो. आऊ या पॉप्युलर आहेत त्यामुळे त्यांच्याबद्दल बोललं जाणार. त्यामुळे तुला सांगते, मराठीमध्ये माझा ग्रुप नाही, मी खूप तुला सारखे फोन करत नाही. तुला नंबर सुद्धा इने गिने मिळतील, इने गिने मोजून 3, 3.5. सगळ्यांचे नाही नंबर माझ्याकडे. काय करायचंय, आपल्याला कोणी कामं देणार नाहीयेत आणि माझ्याशी कोणी प्रेमाने फोन करून बोलत नाहीये, तर मी का कोणाला फोन करा? जे मला वाटतं त्यांच्याकडे मी कधीतरी फोन करते. पण असं इंडस्ट्रीमध्ये खूप जवळची व्यक्ती कोण वाटते चांगली जवळ? एवढी मी जवळीक साधतच नाही, ते नको. तरी पण सविता मालपेकरला करते, आपली यशवंतची बायको आहे वैजू, तिला करते, ती माझी मैत्रीण आहे. ती या इंडस्ट्रीतली नाहीये, तिचा नवरा होता या इंडस्ट्रीतला, पण तिची माझी चांगली दोस्ती आहे. पण आऊ एक वेगळा प्रश्न मला असा करायचा की आत्ताच्या पिढीविषयी काय वाटतं तुम्हाला? म्हणजे आत्ताची पिढी खूप हुशार आहे, त्यांना येतानाच सगळं येत असतं, त्यामुळे मी त्यांच्याबद्दल काहीही बोलत नाही. आम्हाला एकच माहिती आहे, विजयाबाईंच्या हाताखाली काम केल्यामुळे वेळेवर येणे, मनापासून काम करणे, माझा रोल काय आहे ते समजून घेणे आणि सिन्सिअरली काम करणे, हे विजयाबाईंकडून शिकलेली आहे. त्याचा खूप फायदा होतो. मला लोक काम करते तेव्हा विचारतात, आपने नाटक में काम किया, स्टेज करती थी क्या, लगता है आपका करना देख के, आपकी एक्टिंग देख के कि आपने ना स्टेज किया है. मतलब पहले स्टेज मुझे अच्छा लगता है, बाद में शूटिंग. मला आवडतं, पण आता ना नाही होत आहे. मला जरा दमचा त्रास असल्यामुळे इथून तिथे चालली ना तरी मला दम लागतो आणि स्टेजवर पळापळ खूप असते. म्हणजे मध्ये 15 वर्षानंतर मी लंडनच्या आजीबाई नावाचं नाटक केलं होतं. त्या बाई खरंच होत्या, आम्ही त्यांच्या घरी पण गेलो होतो लंडनला. खूपच मेहनत केलेली, अक्षरशत्रू असलेली बाई, पण ती कशी पुढे गेली, तिने काय काय केलं ह्याचं ते नाटक होतं. त्याच्यात मला असं पाणी प्यायला पण मिळत नव्हतं आणि मग मी मुलाला म्हटलं, बघायला ये रे, मी आता सोडते. तर त्यांनी बघितलं ना, मला म्हणाला, करू नको तू स्टेजवर मरशील. असं दम लागायचा ना, असं होताना त्यांनी 3ऱ्या लाईनीत बसून बघितलंय. म्हणाला बघ करू नको. मी सोडलं त्या दिवशी, नाही होत. आता पण एकाने मला नाटकासाठी विचारलं होतं, मुलांचे नाटक, त्या चिटकिणीचं काम. म्हटलं मला नाटक करायला आवडतं, पण आता प्रकृतीमुळे नाही होत आहे, पळापळ नाही जमत मला.
पण मग ताई आता जसं आपण म्हणालो की तुम्ही 79 आता ते 80 वर्षाचे व्हाल, हो. पण आजही तुम्हाला शूटिंगसाठी फोन येतात, सिरियलसाठी येतात, कुठल्या शो साठी, पण तुम्ही जाता मी जाते. आणि तुम्ही परवा तुला सांगते, ते महेंद्र कपूर त्यांच्यासाठी एकाने प्रोग्राम केला होता. तिथे खूप त्यांनी प्राइजेस दिली होती. ती माणसं घरी आली होती, मला म्हणाले तुम्हाला कलारत्न पुरस्कार देणार, तुम्ही या. मुलाला म्हटलं ये ना माझ्याबरोबर. तो म्हणाला त्याच्या मुलीला सांभाळायला जी आहे ती नव्हती, तर म्हणाला हिला सोडून कसा येऊ. मग मी एकटीच गेली, उबर केली, गेली चर्चगेटला, YB चव्हाणला होतं. तिथे मी खुर्चीत बसले, पण नाव घेतल्यावर जेव्हा मी उठले ना तेव्हा मला भीती वाटली मी पडेन. मग तो समोर एक मुलगा होता, म्हटलं दादा जरा हात देता. मग तो मला त्या शिडीपर्यंत घेऊन गेला. शिडी चढायला हात धरला मी, तिकडून सुदेश भोसले धावत आला मला धरायला. मग असं हे वाटतं मला. पण मग असं तुम्ही काही ठरवलंय का, मी वयाच्या या वयापर्यंत मला जोपर्यंत होईल तोपर्यंत मी काम करणार. क्या बात आहे. माझं तर म्हणणं, मी काम करताना मरण आलं पाहिजे, मज्जा येईल मला. आपल्यासाठी कोणी त्रास घ्यायला नको, म्हणजे आपल्याला बघून लोकांना वाईट वाटायला नको, आणि लोक आपल्यासाठी करतात हे बघून मला वाईट वाटायला नको. म्हणजे मी आजारी पडली तर माझ्या मुलाला त्रास होणार, मग तो त्याच्या बायको मुलीला बघणार की मला बघणार. माझ्या बाजूच्या आहेत बंगाली, त्यांनी मला सांगितले आंटी कभी भी कुछ हो गया शर्माने का नहीं, बीच रात को भी फोन करो. काय म्हणजे ताई, तुम्ही असं बोलता की मला पुढे काय प्रश्न करावा हेच सुचत नाही. पाणी प्यायचं तुम्हाला? नाही. ताई मला एक वेगळा प्रश्न तुम्हाला करायचा आहे. आनंदी राहणं म्हणजे काय? कारण आज तुम्ही इतका अनुभव घेतलेला आहे, तुम्ही पैसा कमवलाय, तुम्ही नाव कमवलंय, तुम्ही सगळं काय पाहिलंय, आणि आजही इंडस्ट्री तुम्हाला सलाम करते आणि विशेष करून हिंदीवाले तुम्हाला बोलवतात. आनंदी राहणं म्हणजे काय? आधी आनंद म्हणजे काय? प्रत्येकाला वाटत असतं मला हे पाहिजे, मला ती पाहिजे, मला ती पाहिजे. झोपडपट्टीत राहणाऱ्यांना वाटतं मला बिल्डिंगमध्ये राहायला जायला पाहिजे, तर मला तिथे आनंद मिळेल. पण तोच आनंद जर त्यांनी त्याच्या झोपडीत घेतला, त्याला जे आहे त्याच्यात जर त्यांनी मानत गेलं की हे छान आहे, मला भाकरी मिळाली आहे पण तो उपाशी आहे, मला भाकरी मिळते त्याचा मला आनंद आहे, ते मी आनंदी आहे. मी पण लहानपणी, खूप लहानपणी, आमच्या लहानपणी 10 बाय 10च्या खोलीत राहत होतो आम्ही. मग आतली खोली आणि बाहेरची खोली, मग 2 BHK. तिथून माझं लग्न झालं आणि मी आले घाणेरड्या बिल्डिंगमध्ये राहायला, वाकोल्याला. 3rd क्लास एरिया, सगळेच असे झोपडपट्टी टाईप. मी कधी तिथे कोणालाही घरी बोलवलं नाही. मला फंक्शनला बोलवायला जर गाडी पाठवली कोणी, तर मी सांगायची मेन रोड पे खडे रहो और मुझे फ़ोन करना, मैं आ जाऊंगी, मैं तैयार बैठती हूँ. मी कधीच कोणाला नेलं नाही. त्याच्यानंतर मग मी घेतलं. म्हणजे तुम्ही सगळ्याच पायऱ्या चढून, सगळ्या चढलेल्या आहेत, सगळ्या चढलेल्या आहेत. पण मग ह्यात महत्वाचं काय वाटतं, पैसे कमवणं की माणसं कमवणं? माणसं कमवता कमवता पैसे कमवणं हे महत्वाचं आहे. नुसताच पैसा चालत नाही ग, माणसं पण असावी लागतात. पण ताई एक मला नेहमी वाटतं तुमच्या बाबतीत की तुम्हाला मनापासून असं इंडिपेंडेंट राहायलाच आवडतं, कुणावरही मी कधी ओझं नाही झाले. आता मी मध्ये हॉस्पिटलमध्ये होते, झाली मला वाटतं 2-3 वर्ष. म्हणजे असा मला रात्रीचा दम नाही लागायचा.
पण अस्वस्थ होऊन मी उठून बसायचे. मग मी तोंडात पंप मार, कारण पंप माझ्या बाजूलाच असतो झोपताना, त्याच्याने काही होत नव्हतं. मग कधीतरी सकाळी सकाळी मला झोप लागायची. आंघोळ केली तर अंग पुसता यायचं नाही, वाकताही यायचं नाही. मी अशी वाकूनच होती घरामध्ये. मी म्हटलं भावाला फोन केला, म्हटलं मला असं असं होतं. मग तो आला, मला म्हणाला तू मलाडला त्या डॉक्टरकडे ये, शाहकडे. त्यांनी मला चेक केलं आणि भावाला म्हणाला हिला आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलात नाही, हार्ट पंपिंग बरोबर नाही. मग त्यांनी मला तिकडे नेलं हिंदुजामध्ये. मी 8 दिवस होते ICU मध्ये. तिथे मी सांगायची, कारण भाऊ पण तसा वयाने 70च्या पुढचा होता. मी त्याला म्हणायची तुम्ही कोणी येऊ नका, इकडे सगळे चांगले आहेत, आया मावश्या वगैरे. आणि मी काय तेवढी गलित गात्र नव्हते. झोप यायची नाही मला हॉस्पिटलमध्ये, मला जागा बदलली की झोप येत नाही. एकदा असंच झालं, रात्री ICU मध्ये मी अशी डोळे करून अशी होती आणि ते राऊंड मारायला मुलं येतात ना शिकणारी, सोई नाही क्या? म्हटलं नाही, नींद नहीं आती. हाँ फिल्म में होती तो आती थी. मला एवढी मजा वाटली. त्या काळोखात पण त्याने मला ओळखली. मला जागा बदलली की झोप नाही लागत. पण ताई आता म्हणजे जसं तुम्ही मागे इतक्या भूमिका केल्यात, त्यात सगळ्या म्हणजे नेगेटिव्ह भूमिका म्हणजे सगळ्या चांगल्या पण होत्या, पण बऱ्यापैकी ज्या नेगेटिव्ह गाजली ती माहेरची साडी, पर्याय नाटक, करेक्ट सगळीच काय अशी हे नव्हती. पण मग त्याच्यामुळे कधी असे वेगळे अनुभव आलेत तुम्हाला? हो, मी तुला सांगते, मी पर्याय नाटक करताना दीनानाथला शो होता आमचा आणि मी नाटक संपलं, समोर आरसे, मी आंबाडा सोडवत बसले होते. मला तिथून एक माणूस दिसला आरशातून, कोणतरी माझ्याकडे बघतोय. तर मला इथून दिसल्यावर मी असं म्हटलं, हसली मी त्यांच्याकडे. मला म्हणाला मला तुम्हाला चपलानी मारा असं वाटतं. तर मी इतक्या जोरात हसले. मला म्हणते तुम्हाला राग नाही आला? म्हटलं मला कुठे मारणार, ते सासूला मार. मला कशाला राग येईल? अच्छा, तुम्ही ते हसण्यात घालवलं. खूप असं हे आहे, खूप ठिकाणी. माहेरच्या साडीला तर विजय कोणके मला फोन करून सांगायचे, ह्या थिएटरला अशा शिव्या मिळाल्या, त्या थिएटरला. मजा येते. पण ते दिवस मिस करतात आई, त्यावेळेचे शूटिंगचे दिवस किंवा ते सगळे. त्यावेळेला वेगळी पद्धत होती ना, आणि एकूणच शूटिंगची, आणि सगळे टेक्निकली फरक झालाय. हो, पण बाकी मस्ती चालूच असते. मराठीमध्ये आपल्या लोकांची मस्ती चालूच असते, तिथे काय फरक नाही. लोक तीच आहेत ना, फक्त टेक्निकली बदललेलं आहे. करेक्ट. ताई, एक जाता जाता एक प्रश्न मला इंडस्ट्री विषयीचाच खरं तर तुम्हाला करायचा आहे, की आज आपण बघतो की OTTमुळे म्हणा किंवा मोबाईल फोन्समुळे म्हणा, थिएटरमध्ये लोक कमी आता जातात. तरी हिंदीच्या बाबतीत अजूनही ठीक आहे सिच्युएशन, पण मराठी सिनेमांच्या बाबतीत खूपच म्हणजे लोक थिएटरमध्ये जात नाही, आणि बऱ्याचदा थिएटरच मिळत नाही. पण थिएटर मिळाले तरी लोक नाही आहेत थिएटरमध्ये. त्या ज्या पूर्वीच्या कलाकृती होत्या तसं नाही आता. आणि प्रेक्षक पण मला वाटतं ताई तसा नाही राहिला ना आता मराठीचा, जो खूप असा म्हणतो ना आपण. एखादीच कुठेतरी स्टोरी चांगली होते. आणि मी एक बघितलंय मराठीमध्ये, काय माहितीये, पूर्वीचे कसे राजा परांजपे म्हणा, राजा केळकर म्हणा, किंवा माने, अनंत माने, ती जी लोक होती ना त्या ह्याची. आजकाल काय माहितीये, ह्याला पैसे मिळाले ना, हा म्हणतो मी डिरेक्टर होणार. अरे पण तू केलंस काय? मी असे किती बघितले आहेत की तुझ्याकडे पैसे आहेत ना,
मग तू मला हायर करतेस की मला येते डायरेक्शन, तर तू मला हायर करतेस आणि सांगते की तू डायरेक्शन कर, नाव मी तुझंच देणार. तुझं म्हणजे तुझं, पैसे तुझे आहेत ना, तुझं देणार. म्हणजे डिरेक्शन करणार कोणीतरी वेगळा, पण नाव तुझं जाणार ज्याच्याकडे पैसे. असं खूप होत आहे. आत्ता सुद्धा मी एक फिल्म करायला गेली होती, तिथे पण मी करतोय. म्हटलं अरे तू केलंस काय? नाही, वेब सिरीजमध्ये गेलो होतो. अरे वेब सिरीज कुठे, पिक्चर कुठे, आणि एका ह्याच्यात काम केलं का तू मास्टर झालास? लगेच मास्टर होतात. हे असं चाललेलं आहे. कोणी येतंय, कोणी करतंय. एक लिखाण पण चांगलं पाहिजे, ते नाहीये. टेक्निकली चांगलं पाहिजे, ते नाहीये. आता हा चांगला करणारा आहे, तर हा पैसे जास्त घेतो म्हणून त्याला घ्यायचं नाही, पण हा आठवण्यात करतो म्हणून ह्याला घ्यायचं. हा काय करतो, वाटत लावतो. मग कोण येणार बघायला? पूर्वी कसं सगळंच मिळून यायचं. हल्लीच्या कार्यक्रमांमध्ये कुठला कार्यक्रम पाहतात आहे जो तुम्हाला आवडतो? टीव्ही वरचा किंवा सिनेमा किंवा काय रिसेंटली? मी तुला सांगते, हिना नंतर आजपर्यंत एकही सिनेमा पाहिलेला नाही. हो, एकटी कुठे जाऊन बसू पागल सारखी. आणि घरी टीव्हीवर वगैरे? टीव्हीवर मी फक्त संध्याकाळी एक चॅनल आहे त्याच्या सिरियल बघते. अच्छा, झालं. आणि आपलं जगण्यासाठी हास्य जत्रा माझ्या आवडीचा कार्यक्रम. तो आवडतो? कोण आवडतं त्याच्यात सगळं? अरे भोजने तर माझा लाडका. भोजने, समीर, नम्रता, विशाखा. कोण आवडत नाही ते विचार. सगळेच आवडतात. सगळे आवडतात. करेक्ट. आणि त्याच्यामुळे मला वाटतं बऱ्याच लोकांना आनंदही मिळतो तेवढा हसण्याचा, आणि कॉमेडी असल्यामुळे एंटरटेनमेंट होतं. आणि त्याला तुला साथ लागत नाही हसायला. करेक्ट. त्यांनी तिकडे केलं का मी झोपूनच हसत असते. झोपून टीव्ही बघते. करेक्ट. ताई, थँक्यू सो मच. तुम्ही आज आलात. मला असं वाटलं की आपण असं घरी बसून गप्पा मारतोय तशा या गप्पा झाल्यात, इन्फॉर्मल मी बसली पण तशीच. थँक्यू सो मच ताई, आणि ऑल द बेस्ट पुढच्या प्रवासासाठी. थँक्यू. येस.